नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे गोकुळ अष्टमी। श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि सगळे सणवार खूप छान वाटतं। आणि गोकुळ अष्टमी आहे, भाद्रपद कृष्ण अष्टमी असं म्हटलं जातं। तर आज श्रीकृष्णाचा जन्म 12 वाजता, तर श्रीकृष्णाच्या जन्माची तयारी इकडे मी करत आहे। तर प्लेटमध्ये श्रीकृष्णाचे दागिने, ड्रेस, मुखोटा असं सगळं काही मी काढून ठेवलेलं आहे। आणि श्रीकृष्णाचा जन्म तर या काकडीतून मी करणार आहे। काकडी आणलेली आहे आणि काकडीला चाकूने, सुरीने वगैरे नाही कट करायचं, चमच्याने कट करायचं। चमच्याचा जो पाठीमागचा भाग आहे ना, तर त्याने मी ही काकडीला काय केलेलं आहे, असं आतला जो गाभार आहे ना तो काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी बाळकृष्ण ठेवणार आता। तर अशा पद्धतीने बघा काकडीला अशी छान पोकळ केली आहे। आणि माझा जो बाळकृष्ण आहे ना तो अगदी छोटा, एकदम छोटंसं बाळ आहे, त्याच्यामुळे छोट्या काकडीमध्येच बाळकृष्ण बरोबर फिट झाला। आणि अशा पद्धतीने आता तो पॅक करून मी बाळकृष्ण आता ठेवणार आहे। आत्ता मला वाटते काहीतरी 8:30-9 वाजलेले आहेत। अजून मला श्रीकृष्णासाठी लोणी तयार करायचं आहे। तर साई जी आहे तर ती मी साठवलेली आहे, तर ते सुद्धा करायचं। तर म्हटलं पहिलं बाळकृष्णाचं आपण काकडीमध्ये वगैरे ठेवून मगच आपण करूया। सुंठवडा करायचा, बाळकृष्णाचा जन्म झाला की सुंठवडा खायचा असतो। आणि भाद्रपद कृष्ण अष्टमी, जन्माष्टमी या दिवशी झाला। त्यांच्या जीवनाची कथा अत्यंत अद्भुत आणि प्रेरणादायी आहे। कंस नावाचा मामा एक राक्षसी मामा होता। त्याने आपल्या बहिणी देवकीचा मुलगा त्याचा वध करील अशी आकाशवाणी झाली होती। त्या आकाशवाणीला घाबरून कंस मामाने काय केलं, देवकी आणि वासुदेवला आपल्या कारागृहामध्ये ठेवलं। तर आकाशवाणी अशी झाली होती की देवकीचा 8वा जो पुत्र होईल तर तो कंसाचा वध करेल। देवकीची 7 मुले कंसाने ठार केली होती। 8वे मूल म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म। जन्माच्या वेळी खूप काही घडलेले आहे। आता आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा हे सगळं टीव्हीला लागायचं, टीव्हीमध्येच आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे। आणि नंतर मग आम्ही पुस्तकं वाचली, महाभारत वाचलं, श्रीकृष्णाच्या कथा वाचल्या, तर त्याच्यातून आम्हाला माहिती झाल्या सगळ्या आहे। तर 8वं जे मूल आहे ते भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला। त्यांच्या जन्माच्या वेळी कारागृहातले सगळे दरवाजे आपोआप उघडले आणि त्यांचं जे सैनिक आहे तर ते सगळे ऑटोमॅटिकली झोपी गेले होते। आणि श्रीकृष्णाचा जन्म झाला। वासुदेवानी श्रीकृष्णाला गोकुळात नेऊन यशोदे मातेच्या घरी नेऊन ठेवले। गोकुळात श्रीकृष्ण अगदी आनंदाने राहिले। गोकुळात श्रीकृष्णाने माखन चोरी करणे, गोपिकांबरोबर खेळणे अशा निरागस अद्भुत लीला दाखवल्या। सगळ्यांनी गोकुळातल्या लोकांनी त्या गोष्टीचा आनंद घेतला। आणि 3 राक्षस होते तिकडे, पुतना राक्षसी, शकटा राक्षसी, सूर म्हणजे राक्षसी सूर आणि त्रिनावर्त यांचा वध हा श्रीकृष्णाने केलेला आहे। त्याचबरोबर गोवर्धन जो पर्वत आहे उचलून इंद्रदेवाचा जो अहंकार आहे तो सुद्धा श्रीकृष्णाने मोडलेला आहे। राधा आणि श्रीकृष्णाचं प्रेम सुरू झालं। हे प्रेमसुद्धा भक्तिमय आणि आध्यात्मिक आहे। तर श्रीकृष्णाबद्दल आपण जेवढं सांगू तेवढं फार कमी आहे। तर इकडे मी काकडीमधून बरोबर 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्म करून घेतलेला आहे आणि काकडीतून बाहेर काढलं। आणि त्याच्यानंतर पहिलं मी गंगाजलने त्याच्यावरती अभिषेक केला आणि मग त्याच्यावरती दूध, दही, तूप याने अभिषेक केला। अभिषेक केल्यानंतर छान वस्त्राने त्याला पुसलेलं आहे। शिवाय मी इकडे अत्तरसुद्धा थोडा लावलेला आहे आणि हातावरती अत्तर घासून तर तो सुद्धा मी बाळकृष्णाला इकडे लावलेला आहे। त्याच्यानंतर मग आता बाळकृष्णाला कपडे, त्याचे दागिने असं सगळं आता मी त्याची तयारी करत आहे। तर गळ्यामध्ये पहिला त्यांचा हार घातला अभिषेक झाल्यानंतर।
आणि मग त्यांची जी वस्त्रे आहेत तर ते मी घालत आहे आणि मुखवटा घालत आहे. त्याच्यानंतर मग बाळकृष्णाला आपण पाळण्यामध्ये झोपून मग पाळणा म्हणायचा आहे. तर अशा श्रीकृष्णाच्या खूप छान छान लीला आहेत. खूप छान वाटतंय. श्रीकृष्णाची बासुरी ठेवलेली आहे, शिवाय मोरपीस ठेवलेला आहे, तुपाचे दिवे लावलेले आहेत, सुंटवडा, लोणी हे सुद्धा ठेवलेले आहे आणि 56 भोगसुद्धा मी श्रीकृष्णासाठी ठेवलेले आहेत. तर तुम्हाला मी हळूहळू पुढे दाखवतेच. अशा पद्धतीने आजची जी जन्माष्टमी आहे ना, खूप छान वाटते. मला खूप घाई झालेली की बाळकृष्णाला कधी एकदा मी पाळण्यामध्ये झोपवेन आणि कधी एकदा मी झोके घालेन असं झालं होतं. आणि हळूहळू त्याला मग बाळकृष्णाला मी झोके घालत आहे. श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी गोकुळात श्रीकृष्ण जन्माला आनंद झाला म्हणून सण साजरा होतो. घराघरात दहीहंडे पाळणे सजवतात, भजने म्हणतात. गोकुळातला हा पहिला उत्सव खऱ्या अर्थाने उत्सवाचा दिवस ठरतो. दुसऱ्या दिवशी गोकुळात जेव्हा श्रीकृष्ण यशोदाच्या मांडीवर आले तेव्हा त्याला सोन्याच्या चांदीच्या झुल्यावर बसवून लोकांनी अंगाई गाणी गायली. गोपी, गवळण, नंदबाबा, यशोदा सगळ्यांनी मिळून श्रीकृष्ण जन्माला आनंद झाला असा उत्सव केला. यामुळे आजही जन्माष्टमीला घरोघरी श्रीकृष्णाचा पाळणा सजवून त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जाते आणि गोकुळाष्टमी साजरी केली जाते. तर गोकुळाष्टमीला बघा मी अशा पद्धतीनं नैवेद्य घरी बनवलेला आहे आणि काही विकतसुद्धा आणलेलं आहे. अशा प्रकारे 56 भोग श्रीकृष्णाला मी ठेवलेले आहेत. तर तुम्हाला माझा श्रीकृष्ण जन्म गोकुळाष्टमीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी, गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.